भाजप केंद्रात आणि राज्यात सुद्धा दिसणार नाही. हुकुमशाही कारभाराला जनता कंटाळली. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना विश्वास. कोरेगाव येथे प्रचाराचा भव्य शुभारंभ. केंद्रात आणि राज्यात सरकारची सर्वत्र हुकुमशाही सुरू असून सर्वसामान्यांची गळचेपी केली जात आहे. सर्वसामान्य जनता आता पेटून उठली असून भाजपच्या 400 पारच्या घोषणेला पूर्णपणे कंटाळली आहे. देशात 230च्या वर सुद्धा भाजप जाऊ शकणार नाही. सर्वत्र परिवर्तनाची लाट आहे. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी नेत्रदीपक यश मिळवेल. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातून सर्वसामान्यांची तुतारी निश्चितपणे संसदेत वाजेल असा विश्वास माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी 10:30 वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव खनसे, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवर, माजी सदस्य प्रतिभाताई बर्गे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम, किशोर नानासाहेब बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे, शहर प्रमुख अक्षय बर्गे, अमरसिंह बर्गे, नगरसेवक प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, नवनाथ बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली. मी जर मुंबई बाजार समितीत घोटाळा केला असता तर आज हिथं दिसलो नसतो. मी अन्य घोटाळे बाजाराप्रमाणेच भाजपमध्ये गेलो असतो, अशी कोपरखळी मारत आमदार शशिकांत शिंदे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या भाजपच्या हुकुमशाही कारभाराचा पर्दाफाश केला. सर्वसामान्य जनता, महिला आणि युवकांनी ही निवडणूक हातात घेतली असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप या निवडणुकीत यश मिळवणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ॲडव्होकेट विजयराव खनसे, दिनेश बर्गे, प्रतिभाताई बर्गे, संजय पिसाळ, PS पवार सर, CR बर्गे, अमरसिंह बर्गे, प्रीतम बर्गे, अशोक भोसले आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. गणेश होळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. किशोर नानासाहेब बर्गे यांनी आभार मानले. यावेळी विविध पक्ष संघटना आणि आघाडीच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी पत्रे देण्यात आली. कार्यक्रमास इंडिया महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यकर्ते एकत्र आहेत, वर्गीय सगळे आपले बरोबर आहेत. तुम्ही त्या आमद त्याप्रमाणे म्हणला की वर्गीय ऋण तुमचं फेडणार आहे आणि फेडणारच आहेत. आमदार शशिकांत शिंदे साहेब व सर्व आज मला सांगायचं एवढंच आहे की मी मागच्या आमदारकीला महेश शिंदेचं काम केलं. दिनेश सनस आमचे मित्र आणि मी. तर नगरपंचायतीची निवडणूक चालू झाली आणि प्रोग्राम लागल्यानंतर आम्हाला दिनेश सनस आमचे सहकारी आणि मी उमेदवारीसाठी बसलो त्या ठिकाणी. तर आम्हाला तिथले काय लोक नाही का, जयंत पवार असतील, म्हणजे तुम्हाला तिकीटच नाही. अरे म्हणजे तिकीट नाही, आम्ही 5 वर्ष काम करतो, कुठले तिकीट नाही का. आम्ही स्वतः गटर काढतोय, पाणी पाहतोय, रात्रीच्या 11:30 वाजेपर्यंत पाणी पाहतोय माझ्या लोकांना. आता दुष्काळ पडलाय तर आम्ही भारतात दिनेश संस्थांना आम्ही दोघांनी टँकर चालू केलेले आहे त्या ठिकाणी. तर ह्या पद्धतीनं आमचं काम आहे. तर आम्हाला तिकीट का नाही, तर ठीक आहे, तिकीट नाही म्हणजे तुम्ही काय करा, सुरू व्हा आणि जावं. ठीक आहे. मग मला संजय पिसाळ, उपनगराध्यक्ष संजय पिसाळचा मला फोन आला की तू असं का करतोय, तुझी उमेदवार आहे आणि तू उमेदवारी केली पाहिजे, युवक आहेस तू. तर म्हणलं मला तिकीटच देणं झालेली. तर प्रभाग क्रमांक 11चे स्टँडिंग नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष संजय पिसाळ यांनी स्वतःची उमेदवारी कॅन्सल करून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक 11 मध्ये. आणि कोरेगावमध्ये सर्वात मोठा प्रभाग असणारा प्रभाग क्रमांक 11 आझाद चौक या ठिकाणी माझा विजय झाला. साहेबांनी मला जो विश्वासाने तिकीट दिली ते मी स्वतःची संधी त्या ठिकाणी लाभली आणि काम केलं. आणि माझा मित्र सहकारी दिनेश सनस यांचा थोडक्या अवघ्या 15 मतात पराभव झाला. त्यासाठी मी थोडं नाराज झालो. आम्ही त्या ठिकाणी नाही का आणि ज्या पद्धतीने आम्ही काम केलं साहेब, तुमच्यामुळे आज आम्ही नगरसेवक झालो. याच्यासाठी मी तुम्हाला
यातच आपण पाहायला दिलेले आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी आहे की छत्रपतींच्या पासून पाणीपतपर्यंत बर्गे घालण्याचा एक इतिहास आहे. माझं बहीण इथेच दिलेलं आहे. हे सगळे माझे भाचे आहेत, माझे मेहून आहेत आणि हा सगळ्यांचा आशीर्वाद साथ सोबत आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपण काही काळजी करू नका, कारण आता आमचा शिवसेनेचा वाद कसा बोलला तसंच सगळ्यांनी बोललं पाहिजे. निदान राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आली तर त्यांनी वाद नाही पण भूत त्यांनी शिवसेनेचा घेतला पाहिजे. कारण माणसं जर जागे असली तर त्यांना उपयोग आलं पाहिजे आणि उपयोगाला पाळा लावलं पाहिजे. ही ताकद शिवसेनेत आहे. आपण युवासेनेचं काम केलेलं आहे. हीच युवासेना हे उद्धव साहेबांचं सर्वेक्षण आपल्या सुद्धा आलेलं आहे. एवढे आरोप आहेत तरी पण आपण काय म्हणलेला नाही. भाषण खूप झाले, आता आपल्याला काम करावं लागेल. मी 2 मिनिटं वेळ घेतो. 7 तारखेला मतदान आहे. तुतारीचा आकार कसा आहे लक्षात ठेवा मित्रांनो. कसा आहे 7 आकडा. त्या 7 आकड्या दिवशी तुतारीचा माणूस जो आहे त्या चिन्हावर बटन दाबून आपण बहुसंख्येने सर्वांना विजयी करायचे एवढीच मी खात्री या ठिकाणी देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडी जी निर्माण झाली आणि देशामध्ये एनडीए सरकार आणण्याच्या दृष्टीनं आघाडी निर्माण झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे 17 लोकसभेचे उमेदवार शिक्षकांत शिंदे साहेब, या ठिकाणी राष्ट्रीय पॉवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, आपचे पदाधिकारी, विविध संघटनांच्या महाविकास आघाडीशी संलग्न इथं उपस्थित असलेले सर्व जाणकार कार्यकर्ते मित्र कसे आहेत, शिंदे साहेबांचा कर्तृत्व काय, 10 वर्षात त्यांनी काय केलं, ते कसे वागले, त्याच्या संदर्भात तुम्हाला जे अनुभव आले ते तुम्ही कथन केले. मित्र, ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या जीवन मरणाची निवडणूक. देशाला 47 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे की हुकुमशाही विरुद्ध आपण लढायला निघालोय. 2014 साली गमतीनं गंमत जमतच झाली त्यावेळेला आणि या देशामध्ये बीजेपीचं सरकार आलं. अच्छे दिन आने वाले आहेत. 15 लाख रुपये तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार आहेत. 2 कोटी लोकांना रोजगार मिळणार आहेत. मोठी आश्वासने देऊन आमची भोळी बाबडी माणसं बसली आणि ते सरकार सत्तेवर आलं. सत्तेवर आल्यानंतर हळूहळू त्यांची नखं देखील बाहेर काढायला सुरू केली. 2019ला तेच झालं. पुलवामामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला. भावनिक या देशाला लोकांना या भावनिक आव्हान केलं गेलं. देश एक राहिला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, देशाचं स्वातंत्र्य आवाज राहिलं पाहिजे. या भावनेनं पुन्हा एकदा त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं. मित्रो, लक्षात ठेवा, या देशामध्ये महिलांच्यावर अत्याचार भयानक पाहिजे. मणिपूरमध्ये जायचं धाडस कोण करणं झाले. अनेक वेळा आव्हान केलं त्याला तयार नाही. या देशामध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक केली जाते आणि आज 3 आठवडे झाले तुरुंगात टाकलं जाते. झारखंडची अवस्था तीच आहे. तिथल्या मुख्यमंत्र्याला अटक केलेली आहे आणि आज आपल्या सगळ्यांना आपण आता आपल्याला राजकारणात फार सुशिक्षित झालेलं आहे. टीव्हीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला रोज कळते ईडीची, सीबीआयची, सीआयडीची भीती दाखवून लोकांना ओढलं जाते. त्यांचे स्वतःच्या पक्षामध्ये असणारे कार्यकर्ते बरोबर आहेत, बाहेरच्या पक्षातली माणसं सगळी आत घ्यायला लागले भीती दाखवून. आणि आज मी नाव घेत नाही, ज्यांचा पक्ष फोडला आणि ज्यांना उपमुख्यमंत्री मिळेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकाही लोकसभेचं तिकीट त्यांना मिळालं नाही. अशा पद्धतीनं हे राजकारणचं कुटील राजकारण.
याला जर तुम्हाला शह द्यायचं असेल तर तुम्हाला जागरूक राहील. मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. 7 मेला आज 12-13 दिवस राहिले. त्याच्यामध्ये जाहीर मेळावे आहेत, पवार साहेबांच्या सभा आहेत, सुरज चव्हाणांच्या सभा आहेत, उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत, प्रियंका गांधींच्या सभा आहेत. याच्यामध्ये वेळ जाणार आहे आणि म्हणून आपल्याला या 12-13 दिवसामध्ये रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायला पाहिजे. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतलाय. अडचणीकडे माणसं पेटून उठलेली आहेत. माणसाने निवडणूक हातात घेतलेली आहे. बीजेपीचं जे चाललेलं आहे त्या लोकांना सहन होत नाही. परिस्थिती अशी आहे, बोलता येत नाही. हे फक्त करणार कधी मतदानाच्या वेळेलाच होणार. म्हणून माझी संजय मिसळ एक मुद्दा सांगितला, आपले ते काही माणसं बाहेर गेलीत वगैरे वगैरे काय कारण काळजी करू नका. आपल्या तालुक्याच्या लोकांशी माझं बोलणं झालंय सगळं. यथावकाश सगळी मंडळी आपल्याला येतील, त्यांची मानसिकता झालेली आहे. ती सगळेजण आपल्याला मदत करणार आहेत. पण आपण शहाणपणानं वागतो, आपण सावध आहे. बाहेर जाऊन उपयोगाचं नाही. आपापल्या गावामध्ये बूथ सांभाळले माणसं बाहेर नाही. 80 वर्षाच्या पुढच्या लोकांना मतदान केंद्रात द्यायची गरज नाही. त्यांच्या याद्या झाले. निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही सांगितले की तो निवडणूक अधिकाऱ्याच्या घरात जातोय, त्या मतदाराचं मत नोंदवून घेतोय. परंतु आपण जात नाही. पुनर्वसन झालं कोरेगाव तालुक्यामध्ये. आणि कुठे निघाले पाणी. कधी तुम्ही जागा होणार आहे? कोण नेते पाणी? दब देऊन चालले अधिकारी नाही, बाजूला शिरवे देत आहेत आणि पाणी सोडायला. आमची पिकं भरायला माणसाने ऊस काढून टाकले. अरे जगणार आहे का? सगळ्यात जागा तुमच्या घाईत करायचं काय? एक माणूस तुम्ही बोलायला तयार नाही. या कोरेगाव तालुक्यामधला एक माणूस तुम्ही बोलायला तयार नाही. आमच्या पिकांना पाणी नाही म्हणायला तयार नाही. सांगलीला पाणी निघाले, आमच्या स्विच बॉक्सला सील गेले. आणि जर सील तोडलं तर पाणी भरून रद्द करा म्हणताय. तुमच्या बापाचं पाणी कुणी बोलायला नाही. आणि म्हणून 1-2 माणसांनी हा उद्योग सगळा चाललाय तर आम्ही सगळेजण गप्प बसतो. थांबणार आहे का नाही? कोरेगावची एमआयडीसी किती वर्ष झाली? कोण लक्ष देणार? 7-8 एमआयडीसी मध्ये एखादा उद्योग आलाय का? कुणाचं काम आहे ते? सगळे उद्योग गुजरातला निघाले. आणि गुजरातवर तरी तुमचं कुठं प्रेम आहे? ज्या वल्लभभाई पटेलांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला, त्या वल्लभभाई पटेलांचं नाव स्टेडियमला होतं. मोठं स्टेडियम आहे गुजरातमध्ये क्रिकेटचं. ते नाव तुम्ही बदलताय आणि नरेंद्र मोदी स्टेडियम नाव. काय चाललंय काय? हे सगळं आम्ही ऐकतोय, बघतोय आणि सहन करतोय. उद्या या देशामध्ये हिंदुस्थानचा नारा लावलाय. राम मंदिर बांधणे चांगली गोष्ट आहे. राम हा सर्वांचा आहे, तुमचं आमच्या सगळ्यांचं आहे. त्या राम मंदिराच्या पूजेला 4 पीठाचे शंकराचार्य त्यांना निमंत्रित केलं होतं. त्यातला एकही शंकराचार्य आला नाही. येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं. काय येणार नाही? शंकराचार्य म्हणजे आद्य गुरुजी. विचार करा, एवढी विद्वान माणसं सुद्धा वैतागलेली आहेत. राग त्यांच्या मनामध्ये भरलाय. मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र सगळा उघड्या डोळ्यानं बघत होता. त्या जरांगे पाटलाने तेवढी जरांगे पाटील काय पुढे रे त्याच्या मागे माणसं वैतागलेली आहे. कोरोना नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही, शेती कमी व्हायला लागलेली आहे. अशा वेळेला त्या मुलांनी जायचं कुठं? म्हणून जरांगे पाटलांनी हाक दिली. कोटीनं लोक त्यांच्याबरोबर येत आहेत. मोर्चा काढला त्यांनी. मुंबईला आझाद मैदानावर निघाली सगळेजण. माणसं किती होती माहितीये?
25-30 लाख माणसं होती. आणि त्याच्या जेवणाचं काय, त्याच्या राहण्याचं काय कुणी विचार केला? सत्तेवर तुम्ही बसलाय अडवायसाठी आणि जिरवायसाठी. ज्यांचं बघाशी उदो उदो केला तुम्ही, गुणगान गायलं त्या या शशिकांत शिंदेनी वाशीच्या मार्केटमध्ये 25 लाख लोकांना जेवण दिलं. त्याला कोणी सांगितलं होतं की ते करा म्हणून? नाही, माझा माणूस हा महाराष्ट्र माझा, ही मराठी माणसं माझी आहे. त्यांना आरक्षण मिळालं, हक्कासाठी लढतायत, त्यांचे हाल होतात. भावना मनामध्ये असली पाहिजे. आणि जी तुम्ही आश्वासनं त्या वाशीच्या मार्केटमध्ये दिली, तुमच्यावर त्या मराठा समाजाने विश्वास ठेवला. तोंडाला पानं पुसण्याच्या पलीकडे तुम्ही काही केलं नाही. अशा लोकांना सत्तेवर ठेवायचं का, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि म्हणून त्याला जर असेल लोकशाहीमध्ये पुढे एकच हत्यार आहे, मतदानाच. मुस्लिम आरक्षण दिले का? काय केलं मुस्लिम आरक्षणाचं? धनगर आरक्षण दिलं का? कोणत्या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं तेवढं सांगा. मनुवादी संस्कृती पुन्हा आणायचं चाललंय. 32 गजच्या जमिनी आम्ही घेतल्या, त्या तुमच्या काढून घेतल्या म्हणजे तुम्हाला कळ, नागणं फिरायला म्हणजे कळ तुम्हाला. आज त्याच वाटेने निघाले तुम्ही सगळी. लक्षात ठेवा, शेतकऱ्यांची पोरं तुम्ही, प्रत्येकाकडे काही गुंठा असेल, 2 गुंठा असेल, 4 गुंठा असेल. आणि हे जर वाचवायचं असेल तुम्हाला कुठेतरी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. एकटा जरांगी पाटील काही करू शकत नाही, एकटा शशिकांत शिंदे काही करू शकत नाही. आज 84 वर्षाचा नेता, त्याला चालता येईल नीट, तो महाराष्ट्रावर फिरतोय, आव्हान करतोय. खदात सगळं त्याच्या बरोबर आहे. अख्ख्या महाराष्ट्राला त्याला दाद दिली आणि आम्ही गप्प बसायचं घरात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय ही निवडणूक ही नेहमीची निवडणूक आहे. राजकारण बदलाची निवडणूक आहे. हुकुमशाही जी आहे ती घालवण्याची निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवण्याची निवडणूक आहे. तेव्हा गांभीर्याने घेतलं पाहिजे. कुठलाही लाईटली घेऊ नका. कोरेगावची जनता सुद्धा नाही, मला माहिती आहे. मनात आणलं कोणाचं काय ऐकणार नाही, पण मनात घ्यायला पाहिजे ना. आणि म्हणून मला अभिनंदन करतो बर्गे मंडळींचं. मगाशी सांगितलं दोघा ठिकाणी की बर्गेंच्याकडून मागे एक चूक झालेली, आता पुन्हा ती होणार आहे. शाबास, तुम्हाला धन्यवाद देतो. दिलेला शब्द पाळा. हा जिल्हा तुमच्या पाठीशी आहे. या जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 2-2.5 लाख मताच्या लीड शशिकांत शिंदे सीट लागणार. मी आज इथे तुम्ही आम्ही सगळे कामाला किती 12 दिवस आहेत, जास्त नाही, 12च दिवस आहेत. या 12 दिवसाचं काम करा, बीजेपीची 12 वाजवा. एवढं या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी विभागात काम करतो. मला या ठिकाणी आता वेळ झालेला आहे, बरंच बोलायचं होतं, पण थोडक्यात बोलतो की खटाव कोरेगाव मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये 23,740 मतदान आहे शिंदे साहेब, आणि 23,468 मतदानाचा संपूर्ण 90% तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो. कारण रमजान ईदमध्ये मुस्लिम समाजाच्या इतक्या वर त्याच वेळेला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला. पण आता कोरेगाव तालुका आपला मतदारसंघ आहे, आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा करतो आणि थांबतो. तुम्हाला सगळ्यात जास्त मतदान या भागातून करून आजच्या रुग्णांना उपयोग होईल. त्याच पद्धतीनं ज्या नगरसेवकांना अपयश आलं त्या नगरसेवकांना परत चिपळूण नगरसेवक परत पद देऊन त्यावेळेस सरकार केलं. हे गुण आम्ही आज फेडण्याची ही वेळ आलेली आहे. साहेब, मी तुम्हाला 100% आश्वासन देतो की कोरेगाव शहर तुम्हाला जेवढे गेले तुम्ही विधानसभेला मायनस होता त्याच्या दुपटीने तुम्हाला या ठिकाणी मिळतील अशी मी आपल्या
निवड बाबासाहेबांच्या आदेशामुळे निवडणूक घेतली आणि निष्ठा कार्यकर्त्याची त्याच्यावर निष्ठा कशी असावी ते शिंदे साहेबांना आपण सगळे शिकलं पाहिजे. आणि यात एवढंच मला आवाहन करतो की हे निवडणूक आपण सर्वांनी मनापासून केली पाहिजे. घरातला माणूस खूप आहे त्या पद्धतीने आपण सर्वांनी ही निवडणूक केली पाहिजे. निवडणूक आपण ती निवडणूक कुठल्याही प्रमाणात आपण राहिलं नाही पाहिजे. आपण जास्त काम केलं पाहिजे. आणि कोरेगाव भागाचा किंवा कोरेगाव तालुक्याच्या चांगल्या नेतृत्वाला संधी आहे खात्याची प्रत्येक ज्या तालुक्याला उमेदवारी दिली तर तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यात उमेदवारी लागली म्हणून आम्ही मतदान करणार आहे. कोरेगाव तालुक्याची सुद्धा सर्व मतदारांना विनंती आहे की आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणजे तरी मराठा आरक्षणाचा विषय निघाला असता सुद्धा साहेबांनी कोकण मराठी आरक्षणासाठी म्हणजे संघर्ष केला. त्याच्यासाठी आपण कधी वाचिमा केला म्हणजे सर्वांना जेवणाची व्यवस्था केली. म्हणजे एखाद्याला न्याय देण्यासाठी झटणारा माणूस जर असं शिक्षकांकडे आपण बघितलं पाहिजे. खासदारकी पद खूप मोठं आहे. इतकं काम करायचं तितकं कमी आहे. कारण कुठलीही राज्यात योजना असली तर कोरेगावचं गाव देऊन असलेल्या भगवनाथाच्या आशीर्वाद घेऊन आजच्या या महाविकास आघाडीचा सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून कोरेगावच्या या नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शहराच्या प्रचाराचा नारळ सोडून शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्वांना वंदन करतो. आणि व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं नामोल्लेख करावं. सर्व उपस्थित नेते मंडळी, ज्येष्ठ नेते खासदार, उपस्थित बंधू भगिनींना खरं म्हटलं तर 15 तारखेच्या दिवशी आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि आजही खरं म्हटलं या कार्यक्रमाची मला कल्पना होती आणि या कार्यक्रमाच्या अगोदर माझा दौरा होता. काल रात्री मला धनंजय सर्वांचा फोन आले आणि सांगितलं की उद्या सकाळी नारळ फोडायचं, भैरवनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आभार व्यक्त करताना एवढंच सांगतो की भैरवनाथाचा आशीर्वाद मिळाला, कोरेगावकरांचा आशीर्वाद मला मिळाला या तुम्हाला निश्चितपणे आनंद आहे. मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं देशाची लोकशाहीची शेवटची निवडणूक होते का अशा प्रकारची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राची निवडणुकीचा सुद्धा कार्यक्रम जाहीर झाला. खरं म्हणजे जर उत्तर प्रदेशमध्ये 81 जागा असताना एका दिवसात निवडणूक होते आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागा असताना 5 टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाने जाहीर केला. खरं म्हणतात निवडणूक आहे कार्यक्रम जाहीर करत असतो
तो हल्ली निवडणूक आयोगाचा सेशन गेल्यानंतर स्वतंत्र आहे का प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. पाच टप्प्यात करत असताना त्यांना माहित होतं की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने आपल्याला योग्य बहुमत मिळत नाही, वातावरण चांगलं नाही. त्यात 7 मे रोजी विदर्भ मराठवाड्याची निवडणूक झाली. तर 7 मे रोजी आपली निवडणूक होते. महाविकास आघाडीचा उमेदवार घ्यावा, त्यामध्ये पक्षस्तरावर बैठका चालू होत्या आणि त्या प्रत्येक बैठकीला मी उपस्थित होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची नावं समोर येत होती. पण आजपर्यंतच्या झालेला यशवंतराव चव्हाणांच्या या पूर्वीमधल्या निवडणुकीला सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी पुरोगामी विचाराला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला प्राधान्य दिलं. राज्यातल्या अनेक जिल्हे त्यांचे बुरुज ढासळले. फक्त एकमेव अपवाद होता, तो सातारा जिल्हा होता. अनेक वेळा आक्रमण होऊन सुद्धा हा सातारा जिल्हा अबाधित राहिला. तो एकसंगती असलेल्या विचारामुळे राहिला आणि मग अशा प्रकारचा हा किल्ला आपल्याकडे आला पाहिजे. तर हा सातारा जिल्हा आला तर या जिल्ह्याचा नावामध्ये एवढा दबदबा आहे. तो हा जिल्हा आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं. अशा प्रकारची रणनीती बुद्धिवंत असलेल्या भाजपच्या लोकांनी या ठिकाणी केली. गेल्या वर्षभरामध्ये पक्ष आणि नेते पुढं कागदोपत्री आज महायुतीच्या माध्यमातून सर्वात बलस्थान असलेला सातारा जिल्हा दाखवला गेला. बरेच नेते गेले आणि अशा वेळा लढाईचं कोण अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामध्ये श्रीनिवास पाटील साहेबांसारखं नेतृत्व होतं. त्यांनी गव्हर्नर झाल्यानंतर सुद्धा पक्षाच्यासाठी निवडणूक लढवली आणि तुम्ही सर्वांनी त्यांना ऐतिहासिक मतांनी निवडून दिला. चव्हाण साहेबांचा जिल्हा त्यावेळेला सुद्धा तुम्ही अबाधित ठेवला. मग अशा वेळेला सुनील माने असतील, बाळासाहेब पाटील असेल, मी असेल, सत्यजित पाटणकर असतील, सांगत बाबा पाटील असेल, अशी नावं चर्चेला आली आणि त्यामध्ये पृथ्वीराज बाबांचं नाव सुद्धा चर्चेला आलं. त्या सर्वांची नावाची चर्चा करत असताना सगळ्यांना समोरामुख उमेदवार असेल तर कोण प्रबळ असायला पाहिजे, त्याला श्रीनिवास पाटलांचं नाव परत आम्ही सर्वांनी अंतिम केलं. कारण कराड आणि पाटणचा निर्णय असलेलं मतदान हे इतिहास घडू शकतं अशा प्रकारची परिस्थिती चर्चा झाली आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या असलेल्या प्रकृतीचं कारण दिलेली वस्तुस्थिती आहे. बाहेर काही चर्चा नाही. तरी 83 वर्ष झाल्यानंतर दिल्लीमध्ये जाणं, काही महिन्यापूर्वी त्यांच्या असलेल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांना सारखा प्रकृतीची काळजी घ्यावी लागत असताना त्यांनी असं म्हणताना व्यक्त केलं. त्याचा मगाशी उल्लेख झाला, ते लढणारा कार्यकर्ता. आमचे बरेच कार्यकर्ते मला म्हणत होते तर खाली वातावरण चांगलं बदलतंय. 3.5 वर्षाचा सासुरवास सगळ्यांनी भोगलेल्या असताना सगळ्यांना करायला लागले की आता बदल करायचा आणि खाली सरकार पण राज्याचं बोले. ताईंचा मला फोन आला, त्यांना कुणकुण लागली, माझं नाव येत आहे. बऱ्याच लोकांनी मला फोन केला आणि बोलले सर खालीच लढायचं, वरती जायचं नाही. बोले सरकार बदललं की मागच्या 5 मधला आकडा तुमचा परत संधी होईल आणि परत मंत्री व्हावं. आणि मी पण शेवटपर्यंत सांगत होतो की मी लढणार नाही. आणि काही लोकांचा हिशोब घ्या तर मी सुद्धा करावा अशी माझी इच्छा होती. मी सांगतो त्यावेळेला पक्षाची बैठक झाल्याने सांगितलं की आता निवडणूक ही देशाच्या हिताच्या महत्वाची आहे. एक जागेच्या बाबतीमधल्या महत्वाच्या प्रमाणे निर्णय घेणं गरजेचं आहे. माणसाच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. स्ट्रॉंग पर्याय असल्याशिवाय या निवडणुकीला तेवढं भेटेल येणार नाही. मग महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी बसले आणि माझ्या नावाची चर्चा केली. मला बोलवलं, मी तेव्हा त्यांना सांगितलं काय कोण नसेल आज शशिकांत शिंदे पक्षासाठी आणि या राज्यासाठी उभा राहायला तयार आहे अशा प्रकारची माहिती
त्यावेळेला निवडणुकीच्या माध्यमातून माझं नाव घ्यायचं. 11 तारखेला मला फोन आला की तुम्हाला निवडणूक लढवायची. 11 तारखेला संध्याकाळी पवार साहेबांचा निरोप आला की 15 तारखेला मी फॉर्म भरायला यायचे. 12, 13, 14 3 दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातला असलेलं पहिलाच फॉर्म आपला राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरत असताना आपल्या जिल्ह्याची यंत्रणा आणि लोकांना आणण्यावर सोपं नव्हतं. पण एक उमेद होती आणि विश्वास होता आणि आमच्या सगळ्या आघाडीच्या लोकांनी बैठक केली. 15 तारखेला ज्यावेळेला या ठिकाणी फॉर्म भरायची सुरुवात करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला, मला अभिमान आहे. लोकांनी ज्यावेळेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहिला, बरेच अडथळे होते. आज काय मी त्याच्यावर बोलणार नाही. आपली माणसं तिथं पोहोचू नये याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेतली जाते. कधी नव्हते पोलीस एवढे आढळत होते. विसापूरच्या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कधी नव्हते एवढे गाडी चेक करायला. तसे काय सभेला येणारी माणसं नोटाच्या बॅगात घेऊन येणार होते. मला लोकांचे फोन आल्यानंतर मी त्यांना फोन केला, विचारला असं का करताय? नाही, आम्ही चेकिंग करतोय. 200 गाड्या चेकिंग करेपर्यंत 1 वाजेपर्यंत पोहोचतील का? कशा प्रकारे प्रशासनाची यंत्रणा राबवायची आणि हे पार पडू द्यायचं नाही, ती कुठं चालू झाली. बॉम्बे रेस्टॉरंट आणि ह्या परिसरामध्ये 2-3 किलोमीटरच्या अंतरावर बॅरिकेड लावले गेले आणि गाड्या आतमध्ये सोडल्या. एवढ्या रणरणत्या होणार. मी आजही म्हणतो त्या दिवशी जे टेम्परेचर होतं त्याच्यानंतरचं टेम्परेचर चेक करा. 4-4 किलोमीटर अंतरावर सुद्धा लोक उत्स्फूर्तपणाने आले आणि प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये. मला अभिमान आहे ज्या नेत्यासाठी आणि ज्या हितासाठी आपण निर्णय घेतो तो नेता मला 2.5 तास त्या रथावर 2.5 तास ठामपणाने उभं राहिला. त्या ठिकाणी मला सगळं मिळालं असं मी सांगतो. पाटील होते, आपण सगळे होता. माणसं आशेने नव्हतो, माणसं उत्साहाने आली. सगळे अडथळे पार करत आले आणि त्या दिवशी झालेली ही रॅली, त्यानंतर मी प्रत्येक भागामध्ये गावामध्ये या अतिशक्तीपणाने मला गर्व आहे. पण लोकांचा आणि जनतेचा प्रतिसाद बघितला. एक कार्यकर्ता ज्याचा काही संबंध नसतो पण तो पण जाऊन स्वतःहून आता लोकांकडे जातोय आणि तिथून मला फोन करतोय, साहेब तुम्ही आलो त्यांचं काम करायला सांगताना तुम्ही बोला. या अदृश्य अशा प्रकारच्या हजारो लोकांच्या कार्यकर्त्यांची शक्ती आहे ना, ही महाविकास आघाडीची ताकद. आणि त्यावेळेला मी काल पुण्यात तांब्यात होतो, कराड दक्षिणला होतो, पाटणमध्ये होतो, आता बाहेर फिरावं लागतं, खंडाळाला होतो, वाईला होतो. प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह आहे. ही निवडणूक तरुणांनी हातामध्ये घेतली, ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली. मी निमित्त आहे. त्यांना एक स्ट्रॉंग पर्याय पाहिजे होता, तो मी पर्याय उभा राहिलो. समोर उमेदवार कोण आहे याच्याशी मला देणं घेणार नाही. माझा कोणत्या आमदाराशी वाद नाही, माझा कोणत्या खासदाराशी वाद नाही, माझा कोणत्या पक्षाशी वाद आहे, तो फक्त भाजप या विचारसरणीचे. परंतु ज्यावेळेला लोक निवडणूक हातामध्ये घेतात त्यावेळेला इतिहास घडतात. आजही तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याचा प्रतिसाद अख्ख्या जिल्ह्यामध्ये मला पाहायला. फक्त एवढंच सांगणार आहे, या सर्व घडामोडीमध्ये मगाशी ज्याला उल्लेख केला दिनेश अंबानी, आपण हे गेल्या 35-40 वर्ष मी राजकारणात, 35-40 वर्षामध्ये माझ्या कुठल्याही प्रकारचा एखादा डाग लागला नाही. मी कमवायचं असेल तर फार कमवू शकतो. अतिशोक्तीपणा बोलत नाही, गर्वाने बोलत नाही. मी अगदी भैरवनाथाच्या साक्षीने बोलतो. हे माणसं कमवली, मित्र कमवले, कार्यकर्ते कमवले. आजही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला शशिकांत शिंदे बद्दल एकही माणूस वाईट बोलणार नाही की कोणती मी कमवले ही माझी सेवा. काय झालंय, दिल्लीमध्ये जसं प्रकारे करतात ते गल्लीत व्हायला लागले.
इथे बसलेल्या 70% त्रास फक्त लोक बोलत. एक मुलगा, एक कार्यकर्ता, एक माणूस असा नाही की त्याला त्रास दिला गेला. लोकशाही असतो आणि आम्ही स्वीकारलं. 25-30 वर्षामध्ये कधी विरोधात माणूस गेला किंवा माझ्या पूर्वी माणसं बाहेर गेली तरी मी त्याला कधी एक शब्द बोललो. नशिबात असतं ते घडत असतं. माझ्यावर 4,000 कोटीचा आरोप केला. त्याच्या अगोदर टॉयलेटचा आरोप केला. हे भैरवनाथाच्या साक्षीने सांगतो. म्हणजे सांगतो ते खरं सांगतो. केला असं तर ठामपणाने सांगतो. आणि भैरवनाथाच्या साक्षीने सांगतो कुठल्याही प्रकारचा याच्यात काही सत्य नाही. कसल्याही प्रकारचा माझ्या कुठले आरोप करू शकत नाही. हे काहीतरी काढायचा प्रयत्न केला. 2-3 दिन 4-4 दिवस बसतो, मंत्रालयात बसतो, कुठून ऑर्डर काढतो, कोण दब देतो, कोणाला दब देतो, सगळा लेखा होता माझ्याकडे. तर अशा प्रकारे दंबाची ताकद पोलिसांना, अधिकाऱ्यांना, सर्व प्रशासनाला तशा पद्धतीने या ऑर्डर काढण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा षडयंत्र केले. मी एखादी शिफारस केली असेल की सनीला या ठिकाणी अमुक अमुक द्यावा अशा प्रकारचं एक पत्र, तर शिफारसीचं नाव घेतलं आणि त्याच्यावर कार्यवाही करा. मग आपण बोलले ते बरोबर आहे. 4,000 कोटीचा टॉयलेट ठोकला असं तर मी त्या याच्यामध्ये भाजपमध्ये गेलो नसतो. पण आपण केलंच नाही ना. गेल्या 6 महिन्यापासून हे षडयंत्र चालू आणि आम्ही सत्य परिस्थिती 6 महिन्यापासून याला आत ठेवल्याशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये काय होणार नाही अशा प्रकारचं त्यांची शंका आहे. त्यांना माहिती एकटा शशिकांत शिंदे सातारा जिल्हा भेटू शकतो एवढी ताकद आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. त्याला अजून एक जोडीदार भेटतो. मग चालू झालं. भ्रष्टाचार केला असेल तर मग त्यांनी राजीनामा दिला. हे आजही सांगितलं. मला जामीन कसा घेतला. काही गोष्टी बोलायच्या नसतात. काही लोकांना वाटतं की चुकीचं होतं तेव्हा ते मला इंटिमेशन द्यावं. म्हणजे जाणतं साहेब सावध होतं. मी कोरेगावच्या सभेमध्ये होतो आणि कोरेगावच्या सभेमध्ये असताना मला एका महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला की तुमच्यावर कारवाई होते, तुम्ही त्वरित त्याची काळजी घ्या. मला माहिती आहे एखादा गुन्हा करायचा म्हटल्यानंतर तो कसा करायचा आणि त्याच्यावर कशा प्रकारची कलम टाकायची हे लेखणीवर अवलंबून. आणि त्यावेळेला मी 10-20 दिवस बाहेर गेलो. गेला असतं तर मी आरोपी म्हणून आत गेला, मला घाबरायचं काय कारण नाही. न्यायालयाने ज्यावेळेला ते बघितलं, कारण सुट्टीचा दिवस होता, दिवाळीच्या कालावधीमध्ये 10 दिवस त्यांनी प्री प्लॅन करून ठेवला. 10वे दिवस त्यांना जामीन भेटू शकत नाही, मग ते कलम वाढवून द्यायचं. मी आजही तुमच्या बऱ्याच वकिलांनी ऑनलाईनवरती केस बघितली. सगळ्या वकिलांना चांगले बोगीच केस. आताही तुम्ही कुठल्याही वकिलाकडे जाऊन विचारा. आणि त्या केसमध्ये मी जामीन घेतला तर मला माहित होतं की माझा आवाज बाहेर काढू नये म्हणून हे षडयंत्र आहे. माझ्या पद्धतीने मी मोठा नाही ना. मी काय अरविंद केजरीवाल नाही, मी काय सोरेन मुख्यमंत्री नाही. परंतु हे अशा प्रकारचं रडीचा डाव मी नेहमी बोलतो. आणि 4,000 कोटी 4,000 कोटी तो एफएचा मी कधी वाटपच केला नाही. ज्याची परवानगी सर्वांनी दिली सगळी कागदपत्र आहे. पण एखाद्याला अडकवायचं म्हटल्यानंतर सध्या सत्ता कशी वापरली जाते आता जिवंत उदाहरण आहे. हे परिणामाला कधी आयुष्यात घाबरलं नाही. आजही सांगतो की मी या कारवाया वगैरे याला कधी घाबरत नाही. परंतु सरळ असेल लढाई माझी ह्याच्यावर आहे. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बसलेल्या अनेक लोकांना काय त्रास झाला, मला कोणाकोणावर कसे केसेस चांगले गेले या आमच्या मुस्लिम समाजाच्या परवाच्या दिवशी घटना घडला. गायींचं प्रवास करू नये, गायींना मारू नये व हत्या होऊ नये हा कायदा आम्ही पास केला होता. तर काय ठराविक लोकांनी केला नाही. परंतु भाकड असलेली वयस्कर झालेले आहेत जर मैदान असेल ज्याला परवानगी आहे, एक रॅकेट झालेलं आहे. हे रॅकेट काय करतं, गाड्या अडवतं.
मी स्पष्ट होतो आणि हे विधानसभेमध्ये मी बोललेलो. आणि मग त्यामध्ये हे रॅकेट मग त्या ठिकाणी त्या असलेल्या डिपार्टमेंटला सांगता याच्यावर कारवाई करा. मग कायदा काय सांगतात ते? मी एकाला फोन केला, अहो तुम्ही यांची माहिती नसताना काम करायचं नाही. पशु त्याच्यामधल्या कायद्यामध्ये ते काय होतात गर्दी किंवा त्यांना असा कोंडून जास्त संख्या असल्यामुळे नेल्यामुळे आम्ही कारवाई केली. मी एकदा माहिती काढली, कराडमध्ये या ठिकाणच्या अशा प्रकारची जनावर त्या ठिकाणी जप्त करतात. आरती जनावर तिथूनच गायब होतात. पण अशा प्रकारचे कायदे जे करतात ना, या ठिकाणच्या अनेक मुलांना मोठ्या केसमध्ये टाकायचं ही हाय. राजकारण आम्ही पण केलेलं आहे आणि हा कोरेगाव शहर आहे. विकास कामं दाखवली जातात. महाराज याचा उल्लेख केला, विकास कामं करण्याचे हे सगळे प्रोजेक्ट आपले प्रेझेंटेशनचे होते. फक्त सरकार बदललं, धोक्याचं सरकार आलं, कमिशनचं सरकार आलं म्हणजे मंजूर झाले. विकास कामं होत असतात. कोरेगावला आजही मी सांगतो, वर्गीय असतील किंवा इतर समाजाचे असतील, हे कोरेगावचा मान नेहमी ठेवलेला. किती मोठा आहे याच्यापेक्षा कोरेगावच्या असलेल्या लोकांचा सन्मान मी नेहमी ठेवलेला. आणि आज सन्मान ठेवत असताना आज काय सन्मानाची भाषा आहे? शशिकांत शिंदे सारखा 35 वर्षाचा राजकारणाला एवढा ताकदीचा माणूस असेल, तो आजही कोरेगावच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्या असलेल्या समाजाच्या आणि बांधवांना कधी असा अवहेलना करत नाही. कारण आम्ही तिथे दबतो, नम्रतेने होतो, ही आमची संस्कृती आहे. काही तर मीच म्हटल्यानंतर सगळं आहे, मीच सांगेल ते इथं होतं. अशा प्रकारची जी संस्कृती वाढायला लागलेली आहे त्याच्या विरुद्धची लढाई हे असेल नसेल त्या. आज मी बोलतो ते तुमच्या लक्षात राहील. मी असल्या लोकांना घाबरणारा माणूस नाही. मी यांच्यापेक्षा 10 पटीने मोठा आहे. एकच आहे, 35 वर्षाच्या कष्टाने उभं राहिलेलं एवढं सोडलं मला अभिमान आहे की जिल्ह्याच्या असलेल्या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये शशिकांत शिंदे सारखा तुमचा लोकप्रतिनिधी कोरेगावच्या लोकाला, एका माणसाला लोकसभेचं तिकीट देण्याचा इतिहास होतो. हा निश्चितपणाने बहुमान मला मिळाला, तो तुमच्या आशीर्वादाने मिळाला. म्हणून मी आपल्याला विनंती करणार, हा आत्ताचा प्रश्न असा नाही, 2024 नंतर हेच होणार आहे. पण हे किती म्हणा, तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य गेलेलं आहे, तुमचा स्वाभिमान काढून घेतलेला, तुमचा बाणा होता, तो बाणा कुठे आहे मला कळत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार, पैशावर सर्व खरेदी करता येत नाही. माणूस की खरेदी कधी आयुष्यात करते. कधीतरी विचार करा. मला याचा उल्लेख केला पाण्याचा विषय, त्या राजकीय विषय करणार मी कधी बोललो नाही. त्या घटना घडते माझं नाव लागलं ना, मला माहित पण नसतं. कोरेगावला कधी पाण्याची टाकी होती, अंडा मोर्चा काढला, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या कार्यकर्त्यावर केसेस टाकला. कोणी त्याच्या मदतीला जात. महिलांनी आवाज उठवला म्हणून तो दाबायचा. एफएसआयच्या बाबतीत, तुमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे रिझर्वेशन टाकलं त्याच्यावर बोललं की लगेच त्याला दाबलं जातं. आमच्या संघ 10 वेळा विचार करत होता की कोरेगावला काय करायचं, त्याचं काय होतं. आता कोण कोणाला दुमणत होतं. सम्राट इतर लोक आलेले, त्यांना सत्तेची धुंदी एवढी आलेली आहे, त्या सत्तेच्या धुंदीमध्ये ते कोणालाही आता ओळखत. म्हणून या संदर्भामध्ये मी खरंच सांगतो, पाणी जिल्ह्याला मिळायला पाहिजे, खटाव मानला मिळावा याचा आमची त्याचा विरोध नाही. पण त्याची वाटप करण्याची यंत्रणा आहे, तसे यावर्गी होते. वाटप करण्याची यंत्रणा आहे, जे नियोजन आहे, त्याला बाजूला काढून यंत्रणेला आपल्या हातामध्ये घेण्याची नवीन पद्धत होती आहे. आणि आज जर सुरू झालं तर भविष्य काळामध्ये हीच परिस्थिती राहणार. माझ्या भांड्यात पाणी किती आणि वाटप किती करायचं याचा सुसूत्रपणा जर राहिला नाही तर कधीतरी आम्ही त्याच्या विरुद्ध बोलणार आहोत. असो, मी एवढंच सांगेल, दिनेश रावता वगैरे यांचा वेतन वगैरे उल्लेख दादा माणूस माझे भाषण करताना ही माणसं भेटली फार लागतात.
आयुष्यात काय मिळवायचं मला माहित नाही, पण ती सगळी मिळाली म्हणजे प्रामाणिक राहिली ती माझी पुण्य. आम्ही कोणत्या ह्याच्यावर निवडणूक लढवतो सध्या चाललंय देशात राज्यात. मला सुद्धा कुठेतरी जाऊन ऍडजस्ट होता आला असतो. त्यांना माहिती माझी ताकद काय, परंतु काही तत्व असतात. 25-30 वर्षे आपण ज्या लोकांनी आपल्याला नेतृत्वाने एवढं मोठं केलं, त्या 25-30 वर्षाच्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये काही आम्ही तत्व भूमिका म्हणतो. आम्ही जर लोकांचं आणि माझ्या तरुणांचं नेतृत्व करत असतो आणि ते नेतृत्व करत असताना जर भविष्य काळामध्ये त्यांना अंधारमय दिसत असेल तर आमच्या स्वार्थापेक्षा या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, या देशाच्या स्वाभिमानासाठी कोणीतरी लढलं पाहिजे. आणि म्हणून मी ती लढण्याची भूमिका घेतली. मला खात्री आहे या लढाईच्या संदर्भामध्ये विजय हा नेहमी पुरोगामी विचारात आणि त्या ठिकाणी आपला सत्याचा होणार. बरेच विषय, मराठा आरक्षणाचा विषय काढला ती कर्तव्य केलं, मी काय त्याच्या श्रेय घेणार नाही. परंतु धनगर आरक्षण सुप्रीम कोर्टात नव्हतं. ओबीसीला जनगणना आम्ही आरक्षणाची मोजणी करून ते पण आम्ही केलं नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव असतो. तर महाराष्ट्र आता माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये इतकं रक्त सळसळतं. आजही याचं स्मारक होत नाही. कोणी केली पूजा? मागच्या निवडणुकीला आपणच केलं ना. आजही त्यांचं स्मारक का केलं नाही याचा महाराष्ट्राने कोणी विचार केला नाही, विचारला नाही. कारण हल्ली आंदोलनाने विचारण्याची परिस्थिती राहिली नाही. आंदोलनाने त्या ठिकाणी विचार करणाऱ्यांच्या लोकांवर केसेस आणि गुन्हे दाखल केले जातात. भारतात आणि महाराष्ट्रातली लोकशाही संपली. कधी नव्हतं एवढं या राज्यामध्ये करप्शन सरकार चालू. आपल्याला कल्पना असेल 20-30% अभाव अशा प्रकारचं टेंडर निघालं, म्हणजे व्यवस्थितपणे वाटप करून घेतलं जातं. तुमचे असलेले पैसे, तुमच्या खिशाचे पैसे काढून घेतले जातात. मूलभूत सुविधाच्या नावाखाली फार मोठी प्रसिद्धी केली जाते. पण शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, खताच्या वाढलेल्या किमती असेल, डिझेलच्या वाढलेल्या किमती असेल, या सर्व गोष्टीच्या मागे पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न. आज आम्ही लढलो नाही, आज जर आम्ही लढलो नाही तर 2024 नंतर याही पेक्षा भयानक तुम्हाला चित्र पाहायला. ही लढाई कोणत्या पक्षाची नाही, लढाई कोणत्या व्यक्तीची नाही, लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. अनेक प्रकल्प केले, हे बसलेले सरकारमध्ये लोक त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी करू शकत नाही. अख्ख्या देशामध्ये ज्यांनी सत्ता हातामध्ये घेतले ते फक्त दिल्लीचे गुलाम झाले, तेवढा फक्त इतिहास आता सध्या चालला. म्हणजे झाले नाही त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला. उद्या काय होईल याच्या परिस्थितीचा विचार न करता मी एवढंच सांगेन, गोरेगावचा हा 10 वर्षामध्ये तुम्ही आपल्याला मला जो प्रेम दिला त्या उत्तरायित होण्याचा किंवा समान साहेबांची भूमी यांचे विचार टिकवण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून 7 तारखेपर्यंत आपल्याला विजय 100% आपला. ते म्हणतात 400 पार 400 पार एक पद्धत आहे त्याची प्रसिद्धी. मगाशी आम्ही चर्चा करत होतो आणि मला अभिमान आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमानाने काही असो डगमगले नाही, लढले ना. त्यांना वाटतं 6 महिन्यात आता सगळ्या फुटला पक्ष फुटला की उद्धव ठाकरे संपतील. उलट चांगुती वाढली. आज मनसेसारख्या आमच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमान असलेल्या पक्षाला सुद्धा मुंबईमध्ये सीट येत नाही म्हणतात तर तडजोड करावं लागलेलं आहे. अशा प्रकारचा भाजपला निर्णय घ्यावा. 40 पार तर तुम्ही स्वप्न विसरूनच जा. या देशामध्ये त्यांना 230च्या वरती जागा जात नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. ओडिशामध्ये विजू पटनाईक बाजूला गेले, बिहारमध्ये नितीश कुमारने यांच्याबरोबर जुळल्यामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजगी आलेली आहे. अकाली दल बाजूला गेलेला, दक्षिणमध्ये यांना शिरकाव नाही. फक्त काही राज्य जे आहे राम मंदिराच्या बाबतीमधला विषय घेऊन त्याची भावनिकता विचार करून फार व्यवस्थितपणे ते प्लॅनिंग करतात आणि भावनिकतेचा विषय करून ते राज्य आपल्याकडे येतील का बघतात. त्यांचा सर्वात मोठा डोळा आहे तो महाराष्ट्रावर. या महाराष्ट्रामधून जेवढी जास्त जागा मिळतील
जेवढे जागे निवडून येतील त्याच्यावर त्याचा 200च्या 250च्या पार जातील, म्हणून ते 40 पार म्हणतात. पण राज्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये मी साधं उदाहरण देतो. विदर्भामध्ये नितीन गडकरी उभे आहे, एक चांगला नेता, पक्ष सोडून बाजूला जाऊन येतो. विजन असलेला नेता जरी असला तर त्या नेत्याला सुद्धा आज त्यावेळेला त्यांनी सांगितलं फक्त मी अर्ज भरेल, मी मतं मागायला जाणार नाही. त्या नेत्याला सुद्धा फिरावं लागलं की बदलत्या परिस्थितीत होता. बीड, परभणी, जालना, मराठवाडा अशी परिस्थिती आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र त्याला आठवत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. पुढच्या 10-15 दिवसामध्ये अजून षड्यंत्र होती. या 10-15 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली जाते. पण लढाई तुम्हाला करायची आणि ही लढाई करताना 7 तारखेपर्यंत प्रामाणिकपणामध्ये लोकांमध्ये जा. लोकांना एकदा सांगून आपण पटवून द्या. आणि मला खात्री आहे की लोकांच्या मनामध्ये मी गावात जातो, आम्ही काय मुद्दे मांडायच्या अगोदर जो प्रस्तावित करतो तो साधा कार्यकर्ता, तो साधा गावातला असतो माणूस, तोच पहिला सांगतो हे मागे. आणि सगळे आम्ही मांडणारे मुद्दे ते मांडून जातात. एवढं लोकांमध्ये पोहोचलेलं आहे. फक्त आपण काम करूया, वाडी वस्तीमध्ये जाऊया, वार्डामध्ये फिरूया आणि त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करूया. वरचं दुसरं बोलत नाही, तुम्हाला खालचं ठीक होत. पहिलं वरचं झालं, या सगळ्या यंत्रणा बरोबर लगेच फिरतील, मग खालचं ठीक होतं. आणि ज्यावेळेला खालचं ठीक करायचं झालं त्यावेळेला बघू काय करायचं. म्हणून मी सांगतो, आपण तुमच्या कोरेगावच्या आपल्या लोकप्रतिनिधीला सातारा जिल्ह्यातला यशवंतराव चव्हाणांच्या असलेल्या या भूमीमध्ये लोकसभेची संधी मिळालेली आहे. प्रामाणिकपणाने काम करूया आणि तुमच्या असलेल्या एकीवरच सातारा लोकसभेचा निर्णय अपेक्षित आहे. पण बाहेर काय चर्चा करता बोलणार निवडणूक आताही मी सांगतो लोकांनी आणि तरुणांनी हातामध्ये घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही गावात जा, तुतारीशिवाय नावच तुमचं निघत नाही. मला पण कळलं नाही माझी प्रसिद्धी तुतारीच्या उमेदवारांमध्ये एवढी झाली कशी. पण लोकांनी ठरवलेलं आहे, उमेदवार सक्षम भेटलेला आणि त्यामुळे मला माहिती आहे कोण येतात, बोलवलं जातं, सांगितलं जातं, प्रेमाने सांगतात, वेगळ्याबद्दल सांगतायत. पण आपण निश्चित आहात येणारा काळ महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचा असेल आणि दिल्लीचा सुद्धा इंडिया आघाडीचा असणार. सगळ्यांनी आपण सगळे लढायला सुरुवात करूया. कोरेगावची आणि साताराची तुतारी वाजवणारा माणूस दिल्लीच्या संसदामध्ये जाऊया. अगदी प्रामाणिकपणाने सांगतो, चर्चा होते त्यावेळेला चर्चा होते. तुम्ही खासदार म्हणून काय करणार एक एवढंच सांगणार. आदर्श खासदार कसा असतो, सामान्य माणसाला भेटणारा खासदार कसा असतो, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणारा खासदार कसा असतो, किंवा जिल्ह्यामध्ये या सगळ्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारा खासदार कसा असतो, तेवढं काम करण्याचं काम मी करेन हीच माझी ओळख असेल.